नाही ठरलं नाही. खरं तर आपण आहे या ठिकाणी लेण्याद्री या ठिकाणी खरं तर मोजणी चाललेली आहे. या ठिकाणी निकाल देखील लागलेला आहे आणि या ठिकाणी गुलाबशेठ पारखे हे विजय झालेले आहे. त्यांचेच कार्यकर्ते या ठिकाणी आहे. काय सांगाल गुलाबशेठ पारखे यांचा विजय झालेला आहे? नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मशाल यांची ज्यावेळेस युती झाली त्याच वेळेस या ठिकाणी गुलाबशेठ यांचा विजय त्याच वेळेस निश्चित झाला होता. आणि आमचे सर्व कुसूरचे ग्रामस्थ आहेत त्यांनी विकी शेटने गुलाब शेटने आमच्या गावामध्ये एवढी विकास कामे केलेली आहेत की निवडणूक लागण्यापूर्वीच आम्ही गुलाब शेटला आश्वासित केलं होतं की सावरगाव कुसूर गटामध्ये सर्वात जास्त लीड जे कोण देईल ते आमचं कुसूर गाव देईल हे आम्ही त्यांना त्याच वेळेस आश्वासित केलं होतं. नक्कीच गुलाब शेठ हे मितभाषी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर स्वतःच्या खिशाची पदरमोड करून 5 वर्ष झेडपी संपल्यानंतर देखील 4 वर्ष त्यांनी हा मतदारसंघ स्वतःच्या खिशातून पैसे काढून जोपासला. कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले. बाकीचे झाले 1 वर्ष येऊन, 1 वर्षात येऊन असं काय होत नसतं शेठ. 9 वर्ष झाले इथं गुलाब शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आहेत. आणि दुसरं झालं त्यांचं तर त्यांनी कसं असतं गुलाब शेठचं कसं आहे बोलणं कमी आणि काम जास्त, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्वांना शाश्वती होती की गुलाब शेठ हेच विकासाचं विजन आहे. नाही पुढच्या वर्षी पण गुलाब शेठ आणि विकी शेठ बाकी विरोधकांना काय सांगा? विरोधकांना एकच चाललंय जो गुलाब शेठने विकास केलाय त्या विकासापुढे तुम्ही त्या विकास करून त्या पद्धतीने तुम्ही पुढची वाटचाल करावी. पण गुलाब शेठ आता निवडून आले म्हटल्यावर 5 वर्षात एवढा विकास होणार आहे की त्यांनी खरं तर जुन्नर सोडलं तरी काय हरकत नाही. खरं तर कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय. धन्यवाद. खरं तर कार्यकर्त्यांच्या एक भावना आपल्याला पाहायला मिळतात. ते या ठिकाणी जोरजोरात या ठिकाणी घोषणाबाजी करतात. खरं तर कार्यकर्त्यांचा उत्साह आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत धोत्रे, लोकशासन न्यूज, लेण्याद्री.